नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न सातत्याने येत आहेत, म्हणजे फ्रिक्वेंटली विचारले येणारे प्रश्न, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स असा जो प्रकार असतो FAQ. त्या FAQमध्ये काही प्रश्नांची भर पडलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणानं या प्रश्नाची भर अशा सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये आणखी वाढवलेल्या आहेत. काही प्रश्न असे आहेत ज्याची उत्तरं आपापल्या परीनं प्रत्येक जण देत असतो. प्रत्येकाला वाटत असतं की मी सांगितलेलं उत्तर खरं आहे. अगदी माझंसुद्धा असंच आहे. पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्याच्या सातत्यानं विचार करायला हवा की हे प्रश्न कसे आहेत आणि मग त्याचं उत्तर काय असू शकेल. सतत विचारणाऱ्या प्रश्नांमध्ये कुठले प्रश्न आहेत, तर महाविकास आघाडीचं सरकार अचानक कसं निर्माण झालं. त्यावरचे काही व्हिडिओ आपण केलेले आहेत की हे आधीपासूनचं होतं वगैरे सगळं. हे का निर्माण झालं. दुसरं, हे सरकार किती दिवस चालेल. तिसरं, हे सरकार कधी पडेल. चौथा, हा सरकार पडत का नाही आहे. पाचवा प्रश्न आहे, कारवाई का होत नाही यांच्यावरती आरोप आहेत. अशा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपशीलवार एकेका व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जो विषय येतो तो महाविकास आघाडी का निर्माण झाली याचा. कशामुळं अचानक 3 पक्ष एकत्र आली आणि त्यांनी हे सरकार स्थापन करायचं ठरवलं. या प्रश्नाच्या उत्तरादाखल अनेकांची उत्तरं वेगवेगळी आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की हे आधीपासूनच ठरलेलं होतं, हे होणारच होतं, ते अनिल देशमुखांची विधानं आपण सांगतो. यासोबत आणखी काही आहे की काही नेहमी लोक बोलतात तीच कारणं आहेत. याची उत्तरं काय आहेत. महाविकास आघाडी का निर्माण झाली याची उत्तरं आहेत. काही जण म्हणतात की देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येईन हे सिद्ध करू द्यायचं नव्हतं म्हणून महाविकास आघाडी सरकार आलं. काही जण सांगतात की भाजपचा जो विजयाचा वारू, विजयाचा अश्व चौफेर उधळू लागला होता त्याला थांबवण्यासाठी हे महाविकास आघाडी सरकार आलं. काही जण असं म्हणतात की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यामध्ये मोठी फूट पडू लागली होती. भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालं होतं. हे इन्कमिंग रोखण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. असं अनेक प्रश्नांची, एका प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. खरंच हे असं आहे की आणखी काही आहे. आणखी काही आहे का हे तपासायचं असेल तर आपल्याला जरा पुढे जावं लागेल, मागं पण जावं लागेल. म्हणजे पुढे काय होणार आहे ते पण बघावं लागेल आणि मागं काय झडलं आहे ते पण बघावं लागेल. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येण्यापूर्वी अजित पवार थेट देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपच्या कंपोत जाऊन भेटले, सत्ता स्थापन केली, शपथ घेतली. 2 दिवसाच्या आत हे सरकार कोसळलं. अजित पवार परत राष्ट्रवादीच्या कंपूत आले. त्यांना सन्मानानं उपमुख्यमंत्रीपद पुन्हा बहाल केलं गेलं आणि अजित पवार हे राष्ट्रवादीतले सर्वशक्तिमान नेते कमजोर झाले. त्यांच्या म्हणण्याला अर्थ उरला नाही. त्यांच्या पाठीमागे माणसं उरली नाहीत. त्यांचं ऐकणारे कान आणि राबणारे हात क्षणार्धात कमी झाले. अजित पवार नावाची शक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये क्षीण झाली. दादागिरी संपली. ही दादागिरी संपण्याची प्रक्रिया होत असताना, आता घडवली होती की घडली होती हा पुन्हा वेगळा चर्चेचा विषय आहे. ही चर्चा होत असतानाच, ही प्रक्रिया घडत असतानाच आणखी एक गोष्ट महत्त्वाची घडत होती. ते म्हणजे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या सगळ्या प्रकारामध्ये आघाडीवर होत्या. विधिमंडळातला तो प्रसंग आठवा ज्या दिवशी सुप्रिया सुळे सगळ्या विधिमंडळ सदस्यांचं स्वागत करायला या विधान भवनाच्या दारावर उभ्या होत्या. म्हणजे अगदी आपण आदित्य ठाकरे यांच्या त्यांनी कसा गालगुच्चा घेऊन स्वागत केलं, त्या प्रत्येकाचं कसं सुहास्य वदनानं स्वागत करत होत्या, आत घेऊन जात होत्या, हे सगळं आपण बघितलेलं आहे. म्हणजे सुप्रिया सुळेंचा रोल वाढत होता आणि अजित पवारांचा प्रभाव कमी होत होता. आजही जेव्हा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानवरती शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांची ब्रीफिंग घेतात, अहवाल घेतात, त्यावेळी सुप्रिया सुळे आवर्जून हजर असतात. आजकाल शरद पवारांच्या सगळ्याच गोष्टी सुप्रिया सुळे अधिक, त्यांचा अधिकार आहे तो कौटुंबिक गोष्टी मांडण्याचा, मुलगीच आहेत त्या. पण पक्षाच्या पातळीवर सुद्धा पक्षाचे नेते भेटले, बोलले, काय सांगितले हे सुप्रिया सुळे आवर्जून ट्विट करत असतात. याच सुप्रिया सुळे मंत्र्यांची ब्रीफिंग घ्यायला हजर असतात.
म्हणजे जर ज्येष्ठ मंत्री असेल तर त्यांनी सुप्रिया सुळेंना ब्रीफिंग करणं शक्य नाही, म्हणून शरद पवारांना तिथे बसून ब्रीफिंग घेणं चालू असतं आणि हे चालू असताना सुप्रिया सुळे तिथे हजर असतात। याचा अर्थ स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची कमान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेची सूत्र आता शरद पवारांच्या नंतर सुप्रिया सुळेंच्याकडे देण्याची तयारी सुरू आहे आणि हेच कारण आहे महाविकास आघाडीच्या स्थापनेचं। महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्तेवर येऊन सत्तेवर असलेल्या पक्षाला अत्यंत ताकदवान पद्धतीनं पुढे नेता येऊ शकतं आणि हेच गणित पवारांनी डोक्यात धरून अजित पवारांची पंख कापत सुप्रिया सुळे पवारांना बळ द्यायला सुरुवात केली आहे। उद्या पक्षाचं हस्तांतरण करण्याची वेळ आली, नेतृत्वाचं हस्तांतरण करण्याची वेळ येईल, तेव्हा ते सहजरित्या व्हावं यासाठीच हे सत्तेचं बळ वापरण्यात येत आहे। सत्ता नसती आणि पवारांना राष्ट्रवादी सुप्रिया सुळेंच्या हवाली करायचा असता तर अनेक अडचणी आल्या असत्या। सत्ता नसल्यावर सत्तेतून मिळणाऱ्या लाभांचा आपल्याला फायदा व्हावा यासाठी प्रयत्नरत असणारा एक वर्ग वेगवेगळ्या नेत्यांच्या संपर्कात जात असतो, त्याच्यावरतीचा प्रभाव असतो। अशा वेळी अजित पवार किंवा अन्य व्यक्तींचा प्रभाव पक्षावरती राहू शकतो किंवा मतभिन्नता होऊ शकते, पण पक्षाच्या ताब्यात सत्ता असेल तर या सत्तेचा वापर करून असा प्रभाव क्षीण करता येऊ शकतो। जसा अजित पवारांचा झाला आहे तसा क्षीण करता येऊ शकतो। जी माणसं मोठी होऊ शकतात ती मर्यादित करता येतात, दाबता संपवता म्हणत नाही आहे मी, मर्यादित करता येतात आणि या मर्यादित झालेल्या नेतृत्वांना सुप्रिया सुळेचं नेतृत्व मान्य करावं लागावं अशी स्थिती निर्माण करता येऊ शकते। मुळात राष्ट्रवादी काँग्रेस हा अमेरिकन संघराज्याप्रमाणे केंद्राकर्षी पक्ष आहे, तो केंद्रोत्सारी पक्ष नाही आहे। म्हणजे नेतृत्व आहे आणि नेतृत्व ठरवत आहे की आपलं नेता कोण असलं, जसा भाजप केंद्रोत्सारी आहे तसा काँग्रेससुद्धा केंद्रोत्सारी आहे। म्हणजे नेतृत्व आहे तिथे, त्या नेतृत्वाचा एक साचलेपण तिथं आहे, पण तिथे ठरतं पक्षामध्ये की कुठली माणसं उभी करायची आहेत, काय करायचं आहे, एक पक्ष नावाची यंत्रणा असते। तसं राष्ट्रवादीचं नाही आहे। राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या सरदारांनी मिळून आपला एक नेता मानलेला आहे आणि अशा सरदारांना आपला नेता कायम ठेवायचा असेल तर नेत्याचं वर्चस्व तिथे सातत्यानं दिसलं पाहिजे आणि तेच नेतृत्वाचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आता राष्ट्रवादीची सत्ता सुप्रिया सुळेंच्याकडे द्यायची आहे आणि या सत्तेचं हस्तांतरण सोयीस्कररित्या व्हावं यासाठी राज्याची सत्ता हाती असणं आवश्यक होतं आणि हेच गृहीत धरून पवारांनी आपल्या स्पष्टपणे हे पाऊल उचललेलं आहे। पवारांच्या डोक्यात फडणवीसांना रोखायचं असतं आणि तोच हेतू असता तर 2014ला फडणवीसांना मुख्यमंत्री राहू दिलं नसतं। पवारांच्या डोक्यात काँग्रेसला बळ द्यायचं असतं तर याच पवारांनी काँग्रेससोबतची सत्ता 14 साली सोडली नसती। पवारांच्या डोक्यात राष्ट्रवादीला बळ द्यायचं असतं तर पवार याआधीच भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असते, केंद्रात आणि राज्यातही सत्ता आली असती। पवारांच्या डोक्यात काय आहे हे सूत्र तुम्हाला सहजपणे लक्षात येऊन जाईल की ज्यांनी विखे पाटलाच्या मुलाला खासदारकी देताना दुसऱ्याच्या लेकराची मी का लाड पुरवू असं विधान केलं होतं, ते पवार उद्धव ठाकरेंच्या बाबतीत लाड पुरवायसाठी त्यांना मुख्यमंत्री होऊ देतील ही शक्यता देखील कमी आहे। दुसऱ्यांच्या लेकराचे लाड पुरवण्याच्या ऐवजी आपल्या लेकराला सत्तेवर प्रस्थापित करण्यासाठीच पवारांनी महाविकास आघाडीचा घाट घातला आहे आणि या घाटात अनेकांना फायदा आहे। शिवसेनेचं मुख्यमंत्री पुन्हा एकदा करण्याचं स्वप्न पूर्ण झालं। काँग्रेसला सगळंच हातून गेलेलं असताना काहीतरी सत्तेचा तुकडा हाताशी लागला आणि राष्ट्रवादीचं हस्तांतरण शरद पवारांसाठी खूप सुलभ झालं। असाच डाव पवारांनी या सत्तेच्या निमित्तानं महाविकास आघाडीचा टाकलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपली कमेंट नक्की द्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।